हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकरांनी अजित पवार आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत असा आरोप केलाय। आयटी कंपन्यांचं म्हणणं ते शांतपणे ऐकतात, मात्र गावकऱ्यांच्या भावना जेव्हा मांडतात तेव्हा आम्हाला बोलू दिलं जात नाही आणि आम्हाला बैठकांना सुद्धा बोलावलं जात नाही असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार हिंजवडीच्या पाहणी दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकरांना खडे बोल सुनावले होते। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्याबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। दादांनी सरपंचांना खडे बोल सुनावले, नेमकं काय प्रकार घडला होता, काय नेमकं संभाषण झालं होतं? दादाचा दुसरा राऊंड झाला, अजितदादांचा दुसरा राऊंड झाला आपल्या गावामध्ये। तर पहिल्या राऊंडला पण आम्हाला काही आमंत्रण नव्हतं, ग्रामपंचायत आम्हाला कोणतं पत्र नव्हतं, आमच्या ग्रामपंचायत मानच्या पण नव्हतं, मारूंच्या पण नव्हतं, ह्यावेळेस पण नव्हतं। तरी आम्ही गावाची भूमिका मांडायला आम्हाला जसं कळलं की बाबा दादा सहाला येणार, आम्ही जाऊन ते 5:30-5:00 जाऊन बसलो आणि दादाचा ती भूमिका मांडलं। पण आयटी वाल्यांचं काय, दादा आयटी वाले जर रोडला भेटले तर दादा थांबवतात आणि आयटी वाले ऐकून घेतात, तसं आमचं काहीच ऐकून घेत नाही। हे खरं आहे, आमचं सगळ्या गावकऱ्यांचं तेच म्हणणं आहे की आमचं पण थोडं ऐकून घ्यावा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करा म्हणून मोहीम सुरू केली होती। सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे? अस्तित्व जे आहे हिंजवडीचं ते या निमित्तानं पुसून जाण्याची शक्यता आहे, तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका आहे, गावची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे। गावची भूमिका आहे अशी आहे की ही स्वतंत्र नगरपालिका होऊ द्या, इथं हिंजवडी, मान, मारुंजी व इतर 7 गावं, सगळे 7 गाव मिळून एक स्वतंत्र नगरपालिका होऊ द्या, किंवा आमची ग्रामपंचायत आम्ही सक्षम आहे ना काम करायला। त्याच्यामुळे आम्हाला पिंपरी जायचं काही रस नाही, कारण पिंपरी पूर्वीचे किती रस्ते खराब आहे, आताही बघा किती बातम्या, पिंपरी फुल गर्दी आहे ट्रॉफिकमुळे, आमच्याकडे कमी उलट पिंपरी जास्त गर्दी आहे। पण त्यामुळे आमच्या गावाचं जे म्हणणं आहे की पालिकात नको, स्वतंत्र नगरपालिका पाहिजे आणि स्वतंत्र नगरपालिका झाल्यानंतर आम्ही आमचा विकास स्वतः करू, ही गावची भूमिका आहे, तशी माझी भूमिका आहे। साहेबांना विनंती केली, मग आतमध्ये गेलो तर आयटी वाले आतमध्ये बसतात, आयटी वाले दादा एकदम शांतपणे ऐकून घेतात, आयटी वाल्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि आमचं काहीच नाही। आम्ही गेले का दादाची एक भूमिका, तुम्ही गप्प बसा, तुम्ही आम्ही सांगत सगळं, आम्ही तुमचं ऐकणार नाही, काम होणारच। त्यामुळे आम्ही असं, आम्हाला असं वाटतं, मला वाटतं, आमच्या गावकऱ्यांना वाटतं की दादा आमचं ऐकून घेत नाही, ऐकून घ्यावा दादांनी आमचं। एकंदरीतच ज्या पद्धतीनं व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला, बातम्या आल्या, त्यानुसार सरपंचांनी मान्य केले की त्यावेळेस थोडेसे दादा रागाला गेले होते, मात्र त्याचबरोबर त्यांनी हाही आरोप केलेला आहे की अजित पवार जे आहेत ते स्थानिकांना त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देत नाही आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे। कैलास पुरी, झी मीडिया, हिंजवडी, पुणे।